आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजसाठी कोपरापर्यंत बाही कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी मेथड सगळ्या साईजसाठी सांगणार आहे. तर बघा, हा डबल फोल्डेड अस्तरचा कपडा आहे आणि इकडनं बंद बाजू आहे. सगळी मापे आपण बंद बाजूकडनंच टाकणार आहोत. तर बघा, इथून तर इथपर्यंत बाहीची तयार उंची प्लस मी 1 इंच घेतलेलं आहे. तर 1 इंच यासाठी खाली अर्धा इंच फिनिशिंगला आणि वरती शोल्डरमध्ये अर्धा इंच आपल्याला लागणार आहे. तर आपल्याला जर कोपरापर्यंत बाही कटिंग करायची असेल तर आपल्याला कॅप हाईट हे 3.5 इंचच घ्यायचं असतं. तुमचं फुल बस्ट कितीही असो त्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपल्याला कोपरापर्यंत बाही कटिंग करायची असल्यावर 3.5 इंचाचीच कॅप हाईट घ्यायची असते आणि एक लाईन ड्रॉ करायची असते. इथून तर इथपर्यंत जे अंतर मोजलं जातं त्याला कॅप हाईट बोलतात. तर बघा, मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. आता त्या लाईनीवर आपल्याला आपला क्लायंटचा आर्महोल राऊंड किती आहे ते बघायचं आहे आणि त्याचा निम्म टाकायचा आहे. तर क्लायंटचं हे जुनं मापाचं ब्लाऊज आहे. तर ते आपल्याला असं उलट करून घ्यायचं आहे. होऊ शकतं आपली इथून तर इथपर्यंत फिटिंग लाईन आहे, बरोबर. तर आपल्याला ह्या फिटिंग लाईनपासून असा पूर्ण राऊंड मोजायचा आहे. पाठीमागे इथपर्यंत, इथून सुरुवात करायची, इथपर्यंत पूर्ण राऊंड मोजायचा असतो. असं केल्याने तुमची बाही काखेमध्ये टाईट होत नाही. कारण तुमचं जे मापाचं ब्लाऊज असतं ते क्लायंटने आपल्याला बरोबर येतं म्हणूनच दिलेलं असतं. तर ते येतं 13 इंच. असं तुमचं क्लायंटचं कुठलंही मापाचं ब्लाऊज असो, तुम्ही हीच मेथड वापरू शकता. तर 13चा हाफ करायचा आहे आपल्याला. तर ते झालं 6.25 इंच. आता आपल्याला असं तिरकं 6.25 इंच टाकायचं आहे आणि एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्या लाईनीचे आपल्याला समान 4 भाग करायचे आहे. आणि नंतर 1.5 इंच मार्जिन, कारण मी ब्लाऊजला 1.5 इंच मार्जिन घेत असे. तर बघा, आता हा जो डॉट आहे त्याच्या वरती आपल्याला 1.25 इंच जायचं आहे सगळ्या साईजसाठी आणि हा जो डॉट आहे त्याच्या खाली आपल्याला सगळ्या साईजसाठी अर्धा इंच यायचं असतं. तर बघा, हा झाला बॅकचा शेप. आपल्याला असा हलक्या हाताने इथं शेप द्यायचा आहे आणि इथून आपल्याला हलक्या हाताने असा फ्रंटचा शेप तयार करून घ्यायचा आहे. इथं आपण अर्धा इंच खाली आलेलो आहोत आणि इथं सगळ्या साईजसाठी 1 इंच जायचं आहे आणि इथंसुद्धा हलक्या हाताने असा फ्रंटचा शेप कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर बघा, हा झाला बॅकचा शेप, हा झाला फ्रंटचा शेप. इथं आपलं क्लायंटचं जे दंडघेर असेल त्याचा निम्म अधिक 1.5 इंच मार्जिन टाकायचं असतं. आता आपल्याला पहिल्यांदा बॅक शेप कट करायचा आहे, नंतर फ्रंट शेप कट करायचा आहे.